नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। देगलूर नाका परिसरात अतिक्रमणावर महानगरपालिकेचा बुलडोझरची कारवाई। नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून या अतिक्रमणामुळे नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। आज महानगरपालिकेचे उपायुक्त अजित पाल सिंग संधू, सहाय्यक आयुक्त डॉक्टर फरतुल्ला बेग, सहाय्यक आयुक्त रावण बनसोडे, अतिक्रमण पथक प्रमुख सहाय्यक आयुक्त विशाल सोंकांबळे, डीवायएसपी सुशील कुमार नाईक इतवारा, पोलीस निरीक्षक रणजित बहुते, सहाय्यक निरीक्षक पोलीस, उप पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी व महापालिकेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या अतिक्रमण हटवल्याबद्दल सर्व नागरिकांनी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाचे कौतुक केले आहे। तसेच देगलूर नाका परिसरात मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालय आणि हॉटेलमुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे। या फंक्शन हॉल व हॉटेलवर कारवाई करावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे। आज नांदेड महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, जी बाफना टी पॉइंट ते देगलूर नाका इंटरनल रोड येथे चालू आहे। आणि अशी मोहीम आता शहरात दररोज सुरू राहणार आहे। तरी शहरवासियांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचे फुटपाथवर सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करू नये। महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। ते जे अवैध पार्किंग आहे त्याबाबत नियमानुसार पोलीस प्रशासनातर्फे त्यांच्यावर फाईन करून कारवाई करण्यात येईल।